तर हे आपला इथं आम्ही नाश्ता आणि जेवण केलं होतं का. तर तुम्ही बघू शकता ते खजूर ठेवलेले आहेत. इथं आपण पोहोचलोय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलला. माझं नाव राहुल. मी आज आहे, कालच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी बहाऱ्यावर डेझर्टमध्ये आलो होतो व्हाईट सँड सफारी आणि ब्लॅक डेझर्ट सफारीसाठी. तर आज सकाळचे 6:50 झालेले आहेत. सनराईजचा टाईम झालेला आहे. माझ्या मागं तुम्हाला अंधुकचा प्रकाश दिसत असेल, सूर्यप्रकाश. तर एक दोन मिनटात आता सूर्यास्त होणार आहे इकडे या सहारा वाळवंटामध्ये. तर जसा सूर्य वरती येईल मी तुम्हाला दाखवतो. तर आजची आपल्याला ही जर्नी असणार आहे. आपण इथून एक फराफरा म्हणून एक गाव आहे, 100-120 किलोमीटर. तिथं जाऊन नंतर पुढचं अजून आपल्याला लक्सरसाठी जायचं आहे, जे की इजिप्तच्या दक्षिणेला एक मोठं असं प्रसिद्ध स्थळ आहे, ऐतिहासिक स्थळ आहे. तिथं आपण जाणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा सूर्योदय पाहूया, सनराईज, आणि त्यानंतर पुढं भेटू आपण. तर या इकडं पूर्व दिशा आहे या भागाची, आणि काल आपण सनसेट पाहिलं होतं इकडे. तर आपण सनराईज करूया आणि मग पुढे जाऊया आपण. तर सूर्योदयाला सुरुवात झालेली आहे. माझ्या मागे तुम्हाला सूर्य दिसत असेल. तर सनराईज आता आपण सनराईजला सुरुवात झालेली आहे. मी आता पांढऱ्या दगडावरती थांबलो इथे, आणि तुम्ही हा सूर्योदय पाहू शकता. आयुष्यातला माझ्या पहिल्यांदा एक वाळवंटातला मी पहिल्यांदा सूर्योदय पाहतोय आयुष्यामध्ये. एरवी आपण धगधगीच्या जीवनामध्ये घरी एवढ्या सगळ्या सुविधा असून आपण बाहेर जाऊन कधी सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहत नाही. पण अशा निमित्ताने जेव्हा आपण फिरायला येतो, आपल्याला एक फार मोठं कुतूहल आणि एक काय म्हणतात, फार आनंदाची गोष्ट असते जेव्हा आपण सूर्यास्त पाहतो. कारण की आपण रोजच्या लाईफमध्ये आपण अशा गोष्टी कधी करत नाहीत. तर जेव्हा असं बाहेर आलं करतो ना, तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. सूर्य आता उगवला इथे. सूर्य उगवताना फार फास्टमध्ये आणि फार जलद गतीने खालून वरती येतो. सूर्य जेव्हा सूर्योदय होतो सूर्याचा, तेव्हा तो जमिनीच्या क्षितिजावरनं जेव्हा तो वरती येत असतो हलकासा, तो एकदम जोरात वरती येतो. आणि जसं वरती जातो तसं तो डोळ्यांना एकदम हळूहळू हळूहळू दिसतो. तर तुम्ही आता बघा, 1-2 मिनिटातच सूर्य एकदम वरती येईल आता. तर सूर्योदय झालेला आहे ऑलरेडी. क्षितिजावरून एकदम वरती आलेला आहे, पृथ्वीच्या क्षितिजावरनं. आणि सूर्य दिसायला आणि पूर्ण सूर्योदय व्हायला 2 ते 3 मिनिटाचाच फरक असतो. त्याच्यामध्ये पूर्णपणे तो वरती उगवून जातो लगेच. फार फास्ट प्रोसेस असते त्याची. तर आपले मित्र अजून पण झोपलेले आहेत. फार थंडीचे दिवस आहेत इथं. मला ॲक्च्युली टॉयलेटला जायचं होतं. योगायोगाने माझा टॉयलेटची वेळ, बाथरूम करायची वेळ आणि सूर्योदयाची वेळ एकच होती. त्यामुळे मी बाथरूमला आलो. त्या निमित्ताने मला सूर्योदय पण मिळाला. आपले मित्र अजून पण टेंटमध्ये झोपलेले आहेत. तर असं कायचं सूर्योदय आहे. पुढं काय वाटलं तुम्हाला तर आपण भेटूया पुढं. तर नाश्ता वगैरे करून आम्ही आता पुढच्या मार्गाला चाललो आहे. आपल्याला आता फराफरा म्हणून एक गाव आहे, तिथं पहिल्यांदा जायचं आहे. तिथून पुढं एक दाखला म्हणून ओएसिस आहे, मृगजळ, तिथं जायचं आहे. तर हे आपला इथं आम्ही नाश्ता आणि जेवण केलं होतं काल. तर इथं बघू शकता ते सिलेंडर आहे.
इथं गॅस आहे. आणि तर इथं जो आपला गाईड होता वागदी म्हणून तो इथं राहायचा. हॅलो, Hello. वेलकम टू इंडिया. Welcome to India. तर हा आपला गाईड होता. Welcome India. Thank I you so love much. India. थँक्यू सो मच फॉर Thank द you. You're welcome. टूर. तर याचं नाव आणि नंबर मी तुम्हाला मेन्शन करेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही भविष्यात कधी आले इजिप्तमध्ये तर तुम्ही नक्कीच हा टूर करू शकता डेझर्ट सफारीचा. तर आता आम्ही निघतो. पुढं तुम्हाला भेटू आपण. तर आम्ही हायवेला आलो आहे. बहाऱ्याच्या जवळच आहे. तिथून आपल्याला फराफरासाठी बस मिळणार आहे. तर इथं हायवेवरती एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, कॉफी शॉप आहे. हे असं काहीसं रेस्टॉरंट आहे आतमधून. इथं नाश्त्याची पण सोय आहे, कोल्ड्रिंक्स आहेत. आणि माझे मित्र आता कॉफी वगैरे घ्यायला लागलेत. इजिप्तमध्ये दारू बंदी असल्यामुळे इकडं फक्त कोल्ड्रिंक्स आणि हे सगळं मिळतं, ज्यूस वगैरे. तर आम्ही नाश्ता करतोय आणि बस मिळाली की आपण पुढे भेटू मग. तर आता आपण बहारिया गावाला पोहोचलेलो आहे. अर्धा तासांनी इथं बस येणार आहे असं आपला टूर गाईड सांगतोय. आणि इथे एक छोटंसं दुकान आहे डेट्सचं. तर तुम्ही बघू शकता ते खजुरं ठेवलेले आहेत वेगवेगळ्या स्टेजचे. हे जरा कच्चे खजूर आहेत. तर विचारतो कितीला प्राईस आहे. मला पण खजूर इथले घ्यायची, जरा टेस्ट करायची इच्छा आहे. तर असं काहीसं हे छोटंसं बस स्टॉप आहे बहारियाचं. तर आमच्यासोबत फार मोठी स्कॅम झालेला आहे. मगाशी आपण बहारिया गावामध्ये थांबलो होतं फराफरासाठी बस घेण्यासाठी. तिथून पुढं आम्ही लक्सरला जाणार होतो. पण झालं असं की जो आमचा टूर ऑपरेटर होता तर त्याने आम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला फराफरापर्यंत सोडणार. आणि बस त्यासाठी आम्ही बसची वाट पण बघत होतो. पण बस आल्यानंतर कळलं की बस पूर्णपणे फुल होती. आणि तो काय आम्हाला खाली बस, आम्ही तयार होतो खाली बसून जायला फराफरापर्यंत जायला. पण तो म्हणला की तिथं पोलीस असतात, पोलीस अडवणार, पोलीस चेक करणार. पोलिसांना घाबरून त्याने आम्हाला काही बसवर मध्ये बसू दिलं नाही. त्यानंतर आम्ही परत मग त्याने आम्हाला हायवेला जाऊन परत दुसरी बस घेण्यासाठी सांगितलं. तिथं गेलो आम्ही, थोडंसं जेवलो. त्यावेळेस मग तिथं पण काय म्हटलं की परत मग तिथं पण दुसऱ्या बसवाल्याने पण आम्हाला घेतलं नाही. तो म्हणला की बस, तर तो म्हणला की त्याने पण पोलिसाच्या भीतीमुळं आम्हाला काय घेतलं नाही. त्यामुळं आम्हाला ॲक्च्युली पुढे लक्षासाठी जायचं होतं. पण आता आम्ही डबल परत कैरोला चाललो आहे. आमचा परत मोठा हेलपाटा होतो आहे. परत जवळपास 4 तासाचा आम्हाला परत डिस्टन्स कैरोला जाऊन परत लक्सरसाठी बस घ्यावं लागणार आहे. तर तुम्ही पण कधी इथं आले ना इजिप्तमध्ये तर फार काळजीपूर्वक टूर बुक करा. कारण की टूरवाल्याने आम्हाला अक्षरशः फसवलं आहे. आम्हाला आता परत कैरोला जाऊन परत दुसरी बस स्वतःच्या पैशाने खर्च करून आम्हाला आता लक्सरला जावं लागतं आहे. तर आता आम्ही या मायक्रो बसमध्ये बसलो आहे आम्ही. तर आता आपण कैरोला निघालो आहे. तर आपण कैरोला पोहोचलो आहे. मुनी म्हणून एक कैरोच्या आउटस्कटला एक गाव आहे, तिथं आपण पोहोचलो आहे. आपण आता अशी मेट्रो घेतलेली आहे. गर्दी कमी आहे, 8 वाजले 8:15 इथे रात्रीचे, त्यामुळे मेट्रोला गर्दी पण कमी आहे. आपली 9:15ची बस आहे नुकसानसाठी. जवळपास 12 तास लागतात जायला. तर बस स्टेशनला गेलो भेटू आपण. तर आपण बस स्टेशनला आलो आहे. हे तारीर स्क्वेअर आहे.
तिथून आपण मुनीपासून मेट्रो घेतली होती आणि बस लागलेलीच आहे. 9:15 वाजता बस निघणार आपली आणि रात्री उद्या सकाळी 7 वाजता लक्सॉरला पोहोचेल. जवळपास 700-750 किलोमीटरचं अंतर आहे. रात्रीचा प्रवास आहे. बघू कसा अनुभव होतो तुम्हाला सांगेल. तर अशी गो बस नावाची कंपनी आहे. तुम्हाला अजून एक नवीन माहिती सांगायची की इजिप्तमध्ये जेव्हा लोक फॉरेनर येतात त्यांना बससाठी आहे ना ऑफिशियल आणि ऑनलाईन बसेस बुकिंग करावं लागतं. जो आपला हा पट्टा आहे कैरो, लक्सॉर, हुरगाडा आणि आसवान, तिथे फक्त आपण आहे ना टुरिस्ट बसेस जातात. टुरिस्ट लोक जे लोकल स्थानिक बसेस असतात का नाही मायक्रो बस, ते घेऊ शकत नाहीत. कारण की मध्ये चेक पॉईंट असतात, पोलीस लोक अलाउड करत नाहीत. त्यांना जी टुरिस्टसाठी जी बस असती जी की थोडी महाग पडते तीच घ्यावं लागते. हे अशी गो बस असतात तिथे. तर भेटू आपण लक्सॉरला.